आपल्या सगळ्यांना आठवतं की सरकारनं 2 वर्षापूर्वी कापूस आणि सोयाबीनसाठी हेक्टरी 5,000 रुपये अनुदान दिलं होतं। त्याच आधारावरती यंदा देखील आता शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपयांची मदत दिली जाऊ शकते। परंतु ही मदत देताना ज्या शेतकऱ्यांना रब्बीचीच पेरणी करायची आहे, म्हणजे जी पिकं आता खरीपातली काढून झाली, त्या क्षेत्रासाठीच ही मदत दिली जाऊ शकते अशी शंका उपस्थित केली जाते। महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की सरकार कपाशीसारखं पीक की जे लगेच त्या क्षेत्रावरती शेतकरी पेरणी करणार नाही, तसंच फळपिकं की ज्यामध्ये रब्बीची पेरणी होणार नाही, हे क्षेत्र वगळू शकतं। परंतु हा केवळ अंदाज आहे किंवा शंका उपस्थित केली जाते। परंतु जर सरकारनं असं केलं तर राज्यातले अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित राहू शकतात। तसंच सरकारनं जे काही 10,000 हेक्टरी मदत जाहीर केली आहे त्याबाबतचं GR अजून काढला नाही। जोपर्यंत GR येणार नाही तोपर्यंत याबाबतची स्पष्टता येणार नाही आहे। परंतु सध्या तरी अनेक शंका या हेक्टरी 10,000 रुपये मदतीच्या बाबतीमध्ये उपस्थित केल्या जात आहेत आणि सरकारनं जोपर्यंत स्पष्टीकरण देणार नाही तोपर्यंत सरसकट 10,000 रुपये मिळतील असं देखील आपल्याला म्हणता येणार नाही।